नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्. अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. बोलो, कौन कौन थे फितूर तुम्हें शाही फौज से? कौन कौन भेजते थे खतवाले हशम तुम्हें? हट्टाला पेटलेला राहुलला राजांचा मुखडा डावा उजवा गदगदा हलवून टाकत भोवतीचे हशम अंगभर चरकावेत असा कडाडला. आपल्या स्वामींशी चाललेली ती बेमुरवती बघून कुलेश खोड्यातच तळमळते हल्ली. खोडा फोडण्यासाठी निष्फळ धडधड धडपडले. बोलो, गूंगे हो गए क्या काफर? मामूली चीज है, बताओ और जान बचाओ अपनी नादान. राजे खानाकडे नुसते रोखून बघत होते. कुठल्याही धमकीने वा गोडी गुलाबीने आणि सोबतच्या कवी कुलेशांखेरीज कोणीही काही विचारल्याची दखल घेण्याच्या पार पलीकडे गेले होते. ते बोलते व्हावे म्हणून. खजाना कहा है? फितूर कौन थे? हेच सवाल आलटून पालटून विचारून काही प्रकारांनी जंग पछाडून राहुल्ला खान शेवटी थकला. त्याच्या कपाळावर उन्हाच्या तिरिपेने आणि एकसारख्या कंठशोष ओरडण्याने घामाचे थारोळी साचले. ते तर्जनीने निपटून टाकत शिवीस हसडावी तसे तो वैतागून म्हणाला, नहीं जानता. मानता आलम पन्हा के गुन्हा का नतीजा कुत्ते, भोग ले अपनी गूंगेपन की अब सजा, मौत. जंग पछाडले राहुल्लाने राजांना बोलते करण्यासाठी, पण देखील नाही बाहेर पडला त्यांच्या ओठांतून. त्याच ढंगाने कुलेशांना चाचपून बघताना तर खानाने आपला हमेशाचा तुकडा फेकीचा मनसबीचा दाणागोटा बाहेर काढत चुचकारून चंदोगामात त्यांना विचारले, ये मरने वाला ही है अपनी मौत से, होशियार शख्स हो तुम, बता दो कहाँ है इसका सल्तन के बरहानपुर औरंगाबाद की लूट का छुपाया खजाना? कौन कौन थे शामिल इसको शाही फौज के गद्दार कुत्ते? मरातब से माला माल कर देंगे शहंशाह तुमको मनसब बख्श करके, बताओ डरो नहीं अब इसको, बताओ. गळ्यातल्या तक्ता कुलाह डुईची लाकडी टोपी डावी उजवी झटकते हलवून खानाला त्यांनी इमानी चाकरीचा जसा खणखणीत सबकच दिला. खान, मौका मिलता तो हम ही पूछते यही सवाल तुमको. सारे हिंदुस्तान का खजाना हजम किया है तुम्हारे शहंशाह ने. मनसब के टुकड़े फेंक कर खरीदा नहीं जाता कभी कभी का ईमान, कुत्ते हो तुम. खंदे की खिल्लत पहनकर नाज से हमारे स्वामी की गर्दन हिलाने वाले बेमुरवत, खामोश लैम काफर. अंगावर सापाचे वेटोळे पडावे तसा खान आक्रोशून उठला. झपकन पुढे होत त्याने मराठी दौलतीच्या कुल एकत्यार चंदोगामात्यांच्या गालफडावर सणकावती थप्पड दिली. त्याच्या भिवया वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. दाढीचे केस रोजताना येणाऱ्या घुशाने दाभणासारखे ताठरले होते. आपल्या लाकडी खोड्यातूनच ते बघताना राजे कुडीभर उफाळले. त्यांना जखडून टाकणारा खांबच हिंद कळला मुळापासून त्यांच्या ताकदवर धडधडीने फोडला. आता मात्र राजकुलाच्या बालपणापासूनच्या संस्कार कटाक्षानं मनोमन करकचून बांधून टाकलेला मौनाचा बंधारा राजांनी फोडला. शब्दांचा अनिवार आतशखाना त्यांच्या तोंडून राहुल्ला, मुकर्रब, इखलास यांच्यासह हर एक हशमाच्या काळजाची मुहर्रमची खाई पेटवावी तसा खाई पेटवीत बेलाग तडफडू लागला. सांग तुझ्या मालिक सुभेदारास, खान, मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही पायात, जन्मदात्या बापास कैद करून त्यानंच बांधल्या लाल किल्ल्यात त्यास डांबून, तबिबाकडून जहराचं मालिश त्याच्या बुढ्या अंगाला फासणारं नाही भोसल्यांचं खानदान. भावांच्या पाठीत तख्ताच्या हौसेनं खंजीर खुपसणारी नाही आमची भावकी. खामोश, पाबंदर जबान. थरथर कापणारा राहुल्ला ओरडला, काट दो इसकी गर्दन, इसको पैर के नीचे दो हाथी के, खाने डालो कुत्तों को इसका मगरूर गोश्त. चारी बाजूने जळजळीत आरोळ्यांचा एकमेकात मिसळता कालवा उसळला तरीही बेडर बेभान झालेले राजे बोलतच राहिले. अरे, खाल्लंच आमचं गोश्त कुत्र्यांनी तर त्यांची अवलादही निपजेल इमानदार. सांग तुझ्या मगरूर मालिकला, खान, जी भावांची केलीस, जन्म दिल्या बापाची केलीस,
हयातभर इमानी चाकरी केलेल्या मिर्झा राजाची दिलेरची केलीस, त्याहून काय करणार दुसरी हालत तू आमची. तयार आहोत आम्ही मन बांधून त्यासाठी, या क्षणाला ध्यानी ठेव म्हणावं त्याला. आम्ही गेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूक त्याच्या घशात ईदल कुतबशाहीसारखा. इथला उमरा करील पैदा लहान थोर सेवा संभा. राजा आपल्या आका अलीची नालस्ती काही रोखत नाहीत हे बघून राहुलला झटक्यात तिरमिरीनं पुढेच झाला. त्यांचे तोंडच बंद करावे म्हणून आपल्या पंजाने त्याने राजांचे दोन्ही ओठ एका जागी घट्ट पकडण्यासाठी सांडशी पकडच घालायचा प्रयत्न केला. गर्दन झटकून ती उडवून लावत राजे शेवटचे पण वर्मी असे सर्वांना ऐकू जाईलसे ओरडले. आम्हास मारून कधी सुटणार नाही तुझा पापी हजरत सलामत. ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रचतो आहे एवढे पापांचे डोंगर, त्याच्या आसपासही मिळणार नाही कबरीसाठी सुद्धा वावभर जागा त्यास. शिराचं नाव भंडारा ठेवून तोच तळ हातावर घेतलेले आमचे जान कुर्बान मावळे निघालाच परतायला तो उत्तरेकडं, तर खोदतील त्याचीच कबर याच मावळ मातीत. बताओ उसको ठोकर से फेक दिए है हमने, इसके सब सवाल जाव. तरीही राजे उभ्या कुडीभर राजसंतापाने अनावर थरथरू लागले. उभ्या आभाळाने ताकद एकवटून ढाळण्यासाठी जबरी तडाखा दिला तरी न चळता सूर्याचा तापगोल बिंबभर थरारेल तसेच राजे दिसले. भोवतीच्या बघ्यांना क्षणात चाटून गेलं की घुशात असले तरी आलमपन्हा आका अली असे कधीच दिसले नाहीत. असले काहीच आणि कधीच ऐकण्याची आदत नसलेल्या राहुल्याच्या अंगाचा कसा तिळपापड झाला नुसता. चुप मनहूस कुत्ते, ओरडताना नरड्याच्या धमन्या तटतटून फुगल्याच. खानाच्या झेपावत त्याने ज्या कानशिलांवर धारव आणि थोरल्या उंची बोटे आलपला घेत फिरली होती त्याच कानशिलावर जबरदस्त थपडेचा खडबडता आवाज काढला. खान घुशाने बेभान झाला होता. अशा काही जळजळीत नजरेने राजांनी खानाच्या हाताकडे बघितले की त्या नुसत्या नजरेनेच त्याने आपला झणझणता हात पिरगळता बसावा तसा मागे घेतला, पेटत्या आगीतून काढावा तसा. भोवतीचे हशम तर थरकून उठले होते. खोड्यात तळमळत्या कुलेशांनी असह्य संतापाने तळमळून तडफडून गर्दन खाली टाकली. भुईवर पचकन थुंकत नेमल्या कामगिरीत पुरता नाकामयाब झालेला खान स्वतःशीच पुटपुटला. मर जाएंगे दोनों भी ना बकार, काफर लौंडे कुत्तों की मौत मुराद दारा की नहीं, वो हालत करेंगे पाक इस्लाम के असली बंदे आका अली हरामजादों की. बू मिट जाएगी काफरों की दुनिया से. दणदण पाय आपटत जनावरावर झेप टाकून आपल्या पथकासह खान राहुलला बादशहाला कैद्याची बदतमीजी सांगायला निघूनही गेला. राजांनी उच्चारले शब्द जसेच्या तसे आपल्या हसरतच्या कानी घालण्याची त्याची शामतच नव्हती. दौडतानाच तो विचार करू लागला ते शब्द सुमार करून दरबारी रिवाजात कसे काय पेश घालावेत. सांजावत आल्याने आता मावळकडेवर तापदेवाचा रसरशीत गोळा दिवसभरापेक्षा मोठा दिसू लागला. त्याच्या अवतीभोवती लाल गुलाबी केसरी यज्ञकुंडच जसे पेटले होते. मनात आणले तरी कधीही तो तेजोगोल खुद्द आभाळालाही दस्त करता येणार नाही या एकाच विचाराने जखडबंद राजे स्वतःला हरवून एकटक त्याच्याकडेच बघू लागले. त्यांना याद आली रायगडाच्या हिरकणी माचीवरून दिसणारा हाच तो सूर्यकोल. एकदा तर श्री सखींच्या बरोबर माचीवर उभे असताना त्यांनी विचारले होते, काय वाटतं समोरचा सूर्यनारायण बघताना तुम्हास? क्षणभरच थांबून त्या पटकन म्हणाल्या होत्या, माचीच्या या उंचवट्यावरून तो घरचाच वाटतो आबासाहेबांगत. आबासाहेब केवढा भाग्यवंत यशवंत आत्मा. रायगडी काळ होताना भोवतीच्यांना ते म्हणाले होते, ये तो मृत्यू लोक, येथे जितके आले तितुके गेले. कशासाठी येतात माणसे आणि जातात काय उभवून? का पेटतो तुमच्या आणि समर्थांच्या आठवणीने जीवाचा पोत उजळून? का वाटत नाही तुम्ही गेल्यागत? हिरकणी माचीवरून फरशीच्या आकाराचे रूप घेत डुंबताना दिसणारे बिंब आता खांबाला जखडल्या राजांना कोरीगत सपाट दिसू लागले. हाताच्या तक्ता कुलाहाचे भानच नव्हते त्यांना. डाव्या हातच्या कुलेशांना म्हणून ते म्हणाले, डुबतीला चाललाय आभाळाचा स्वामी, रिवाज द्या त्यास छंदोगामात्य. छातीशी नेण्यासाठी त्यांनी आपला हात खेचला. तक्ता कुलाहाच्या लाकडी कड्याला तो खटकन कचला. सणकार ती कळस हातातून उमटून मस्तकात भिनली. त्यांच्या त्या वेदनेची वाटली नाही एवढी एकाच बाबीची खंत त्या
भोसलाई कुलावंतांच्या मनाला पिळवटून गेली. आम्हाला मुजऱ्याचा रिवाज देण्यासाठी किती अदबशीर हात आजवर लवत हल्ले, पण आज खुद्द आमचा हात मात्र आमचाच राहिला नाही. साक्षात सूर्यनारायणास वंदन करण्यास शरीरापेक्षा मनाच्या या कोंडीने डोळे मिटतेच घेतले त्यांनी. तरीही हालता हालेना त्यांच्या डोळ्यांसमोरून लाली लाल झालेले ते आकाशस्वामी तेजोबिंब. राज्याभिषेकाच्या वेळी कानांवर पडलेले ब्रह्मबोल घुमू लागले. शिसोदिया वंशज, सूर्य कुलोत्पन्न, क्षत्रिय कुलावतंस. आता तळभरच्या सांजनौबती धुडधुडू लागल्या. खानसाम्यांनी तांब्याची कलईदार थोराड भगुणी रसोईसाठी चुलाणांवर चढविली. कसायांनी काटलेले बैलबोकडे जागजागी त्यांवर रटरटू लागले. त्याचा एक तिखट उग्र वास तळभर पसरला. आता सारा तळ रात्रीचा नमाज पडून भरखेराच्या मोठमोठ्या परातीसारख्या थाळ्यातून 5-5, 10-10च्या मेळाने खाना रिचवणार होता. उपाशी आतड्यांनी आणि जागत्या डोळ्यांनी त्या 60,000च्या तळावर फक्त 2च जीव भुईवरच्या लाकडी खोड्यात असूनही त्यात नसल्यागत आपापल्या कुलदेवता जगदंबा आणि चंडीची प्रार्थना करणारे छत्रपती आणि छंदोगामात्य. जागजागी शिलकलेल्या पलोत्यांच्या आगजपेटी वाऱ्यावर वेड्यावाकड्या फरफरू लागल्या. उतरती सांज थरथरू लागली. आता बहादूर गड सोडून खुद्द औरंगजेबच कोरेगावच्या तळावर येऊन शाही शामियान्यात ठाण झाला. दिल्ली सोडतानाच त्याची पहिली मुराद होती ती सेवाची मराठशाही इस्लामची बंदी करण्याची. त्यासाठी सलामीचा पहिला फौजी रेटा देऊन बघितला होता त्याने या पहाडी मुलखाला. नाकामयाबीने हात चोळत 4 सालांपूर्वीच त्याला फौजी पिछाड घ्यावी लागली होती. सेवाच्या बच्च्यासमोर आज तोच संभा कैदी म्हणून दस्त झाला होता. त्याच्या पंजात हाल हाल करून त्याचा काटा काढताच त्याच्या या पहाडी मुलखातले दुबळे पतले अर्धेनंगी हशम हातच्या माळेत सहज गुंडाळून टाकणार होता तो. आपल्या शामियानात मात्र आता तो विचित्र खयालात गुरफटला होता. त्याला आपला बच्चा अकबर आणि दिलेरचा मिरबात खान यांचा संभालाच शामिल होण्याचा मतलब कळत नव्हता. संभाने दिल्या बेमुरवतखोर जाबांची नोंद त्याने घेतलीच होती. फितवेखोरीने ठिकठिकाणचे मराठी सरदार त्याने केव्हाच मुठीत टाकले होते. राहून राहून त्याला एकच विचार छळत होता. देहली छोडके आए बडे मुराद से, बुढ़ापा आया नजदीक, होगी हमारी ख्वाहिश पूरी. कांजीवरम से काबुल इस्लाम का बंद करने की. बडूच्या तळावरून मुकर्रब खानाकडून रोज त्याला हरकाऱ्यांकडून खबरा येत होत्या. कैदी कुछ बोलते नहीं, कुछ खाते नहीं. बादशहाबरोबर त्याच्या सेवेसाठी आलेली त्याची मुलगी झीनतुन्निसा रोज अब्बाजानबरोबर खाण्याचे कटोरे त्याच्यासमोरच त्यातील पदार्थ चाखून त्यात काही जहरी ऐब नाही याची खातरजमा त्याला करून देत होती. मगच खाण्याचे थाळी मांडित होती. अशाच एका खाण्याच्या वेळी मुकर्रबकडून खबरे आल्या. जिद्दी काफरों ने अब तक कुछ नहीं खाया. रोज मसालेदार मोगली पदार्थांचे शाही थाळे राजांसमोर आणि सिरकुर्म्याचे गोडे थाळे कवी कुलेशांसमोर नेऊन त्यांची भूक चाळवण्याच्या प्रयत्नात मुकर्रब इखलासपुरते नाकामयाब झाले होते. कैदी दस्त करताना जो जोश मुकर्रब खानात होता त्यांचीच जागा आता भयशंकेने घेतली होती. ऐसे ही मर गया काफर तो. कैदी काही खात नाहीत ही मुकर्रबची खबर ऐकून बेचैन औरंगजेब आपल्या थाळ्यापासून उठून फेर घेऊ लागला. मांडल्या अन्नावर माशा बसू नयेत म्हणून त्यावर पितळी झाकणे झीनतुन्निसा तत्परतेने ठेवू लागली. ते बघून जागीच थबकला. चमत्कारिक असा स्वतःशीच हसला. आपल्या पदार्थ चाकण्यात काही गफलत झाली काय, अब्बाजांना काही शक आला काय याने भांबवलेली झीनत मोठ्या धाडसाने म्हणाली, हस पडे अब्बाजान, शक है कोई. खदखदून हसत औरंगजेब तिला म्हणाला, मक्खियाँ बैठती है थाले पर इसलिए तूने डाल दिए ढक्कन उन पर. बेटी कभी कभी इंसान के दिल पर भी बैठती है मक्खियाँ. क्या लाओगे उसके लिए ढक्कन. एक भाई है तुम्हारा अकबर जो घूमता है गांव गांव तख्त के लिए, अनाज के लिए, और एक है ये सेवा का बच्चा संबा जो हात नहीं लगाता थाले को. स्तिमित झाले आपल्या मुलीकडे बघतानाच त्याने हुक्म दिला, ले जाओ ये खाना, हम नहीं चाहते. वजीर असद खानाला याद फरमावून बादशाहने हुक्म दिला, हम देखना चाहते हैं कैदी संबा को, जाओ इंतजाम करो. औरंगच्या हयातीतली ही पहिलीच वेळ होती की तोहून एका कैद्याला बघायला राजी झाला होता.
कैदी खांबांना जखडून आता 3 दिवस झाले होते. एकाही शाही सवालाचा दोघांनीही बादशहाच्या मनाजोगा जाब दिला नव्हता. दोघेही उपाशी होते. कोणीतरी अल्लाचा रहमदिल बंदा मिन्नत करून त्यांना फक्त पाणी प्यायला लावत होता. जाताना आपलेच डोळे टिपत कैद्यांना ऐकू जाईनसे, पण मनोमन वाटणारे म्हणूनच स्वतःशीच पुटपुटत होता, कैसे जिद्द पैदा की है अल्लाह ताला ने इनमें, हत्यार होते हाथ में तो खुद की काट देती अपनी गर्दन. क्या तकदीर है एक एक की, परवरदिगार इन्हें अच्छे ख्याल दो. रहुल्लाकडून कैद्यांच्या गुंगेपणाची हकीकत ऐकलेल्या बादशहाने आपल्या मुल्ला मौलवीची तातडीची मजालस भरवली. आपल्या मनचा फैसला मग तो कोणाच्याही बाबत असो, तो नेहमीच मुल्ला मौलवींच्या तोंडून वदवून घेत असे तो नेहमीच करीत आला होता. म्हणजे आपल्या फैसल्यावर तो इस्लामी धर्माचे शिक्कामोर्तब नेहमी करून घे. या कैद्यांबाबत त्याने तेच केले. शाही शहर लूटणे, मुसलमानों की बेरहम कत्ल करने वाले, मस्जिद तसनस करने वाले, बगावत खोर को कुरान शरीफ से सजा कौन सी, तो सजाए मौत, असा दस्तूर केलेला लेखी फैसला मौलवींच्या मजलिसनं बादशहाच्या हातात ठेवला. आला आपल्या शाही शामियान्यातून बाहेर पडलेला हिंदुस्थानचा शहेनशाह औरंगजेब. आपल्या सजल्या हत्तीच्या चांदीच्या हौद्यात बसून सोनेरी छताखालची आपली भुईतळसुद्धा शोधणारी नजर भोवतीच्या सरंजामावर गरगरा फिरवे. शेवटी आला. पाठच्या हत्तीवर बादशहाचे शहजादे आणि नातू अशा सवाऱ्या होत्या. एक हत्तीवर तर झीनसह शाही जनानाही बसला होता. आग्रा दरबारात बगावतखोर सेवाला बघण्याचे नव्हते एवढे कुतूहल आज त्याचा बच्चा कैद संबा बघायला साऱ्यांच्या मनात दाटले होते. आज ते कदम जाळणाऱ्या कैक खानातील अनेकांच्या मनात अलमगीराच्या या कैदी बघण्याच्या निवाड्याचं ताज्जुब फिरत होते. बादशाह औरंगजेबाची सवारी बुद्रुकवडूच्या ठाण्यावर आली. माहुतांनी अंकुश टोच देऊन हत्ती बसते केले. तळावर आगवानी मरातब कांठाळ्या बसवणाऱ्या तोफा फुटल्या. बादशाह शहजादे नातवांसह भुईउतार झाला. ही चमत्कारिक भेट होती. दिल्ली तख्ताचा अधिकारी असलेल्या डामडौलात आलेल्या औरंगजेबाची आणि रायगडाच्या सिंहासनाचे अधिकारी असलेल्या गेली 8 वर्षे चारी आघाड्या सांभाळण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कैद संभाजीराजांची. तुळापूरच्या वडूबुद्रुकच्या इंद्रायणी भीमाच्या संगमी माळरानावर पुरा तळगर्दीने दाटला असून तरीही चिडीचाप असताना शहेनशाह जखडबंद कैद्यांच्या रोखाने निघाला. चांगले 10 हातांचे सुरक्षित अंतर ठेवून हत्यारबंद पहाऱ्यातला औरंगजेब वजीर असद खान, रहुल्ला खान, मुकर्रब खान, इखलास खान यांच्या घेरात खांबाला जखडबंद ताठ गर्दनीच्या कैदी संभाजीराजांच्या समोर खडा ठाकला. जखडबंद राजांना पायांपासून न्याहाळत काळजात प्रचंड खळबळ माजलेली त्याची शाही नजर राजांच्या डोळ्यांवर येऊन खिळली. घालमेल झाली नुसती त्याची. काळजाचा देठच हल्ला गेल्याने आज पहिल्यानेच त्याला जाणवून गेले. इतने हुए बच्चे पैदा हमारे, तैमूर का ये खानदान, एक भी नाबकार की आंखें क्यों नहीं देखी हमने ऐसी, आफताब से रिश्ता बताने वाली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.